नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण क्लिनिकल जे काही स्पेसिमन्स आहेत, ह्युमनचे जे क्लिनिकल स्पेसिमन आहे त्याची कल्चरिंग प्रोसेस कशी असते, म्हणजे कलेक्शनपासून ते रिझल्टपर्यंत किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन कसं होतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम हे जे काही क्लिनिकल जे काही स्पेसिमन्स आहेत ते त्याचं कल्चर करणं किंवा ते पूर्णपणे हँडलिंग करणं हे का बरं मॅटर करतं, कारण की हे जे क्लिनिकल स्पेसिमन्स आहे ज्याचे आपण जे कल्चर करतो आहे त्याच्यामुळे जे काही मायक्रोबायोलॉजिकल जे डायग्नोसिस आहे ते ॲक्युरेट होतं. तसंच प्रॉपर कल्चरिंग टेक्निकचा वापर केल्यामुळे डायरेक्टली जे काही पेशंटचा जो इम्पॅक्ट आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो, किंवा जे हेल्थकेअर जे काही प्रोव्हाइड आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणात जर ॲक्युरेटली जर आपण लक्ष देऊन काळजीपूर्वक जे काम केलं तर त्यामुळे जे काही पॅथोजन आहे तो आयडेंटिफाय आपण नीट करू शकतो आणि ॲप्रोप्रिएट जे काही ट्रीटमेंट आहे, स्ट्रॅटेजी आहे ती पेशंटला आपण सांगू शकतो, म्हणजे डॉक्टर जे काही असेल ते सांगू शकतील. तसंच जर आपण याच्यामध्ये जर निष्काळजीपणा जर केला तर त्यामुळे जे कल्चरिंग जे काही प्रोसेस आहे त्याच्यामुळे वेगळेसुद्धा निगेटिव्ह जे काही फॉल्स निगेटिव्ह जे काही रिझल्ट आहे ते येऊ शकतात. तर त्यामुळे जे काही डायग्नोसिस आहे ते डिले होऊ शकतं. तसंच इनअप्रोप्रिएट जे काही अँटीमायक्रोबियल थेरपी ही दिली जाऊ शकते, किंवा जे पेशंटची सेफ्टी आहे तीसुद्धा याच्यावरती अफेक्ट पडू शकतं. त्यामुळे प्रॉपर जे काही स्पेसिमन जे कल्चरिंग आहे ते केलं गेलं पाहिजे. तर याच्यामध्ये जे काही डायग्नोस्टिक जे काही ॲक्युरसी आहे ते पॅथोजनचे आयडेंटिफिकेशन हे इन्शुअर करतं. तसंच जर ट्रीटमेंटची जी गाईडलाईन आहे ती जर प्रॉपर फॉलो केली त्याच्यामुळे जे अँटीमायक्रोबियल थेरपी आहे ती डायरेक्टली अफेक्ट ही होऊ शकते. तसंच पेशंटची जी काही सेफ्टी आहे ती जर प्रिव्हेंट करायची असेल तर त्याचं कॉम्प्लिकेशन वगैरे आहेत ते आपण आधी नीट व्यवस्थित पाहिले पाहिजे. तर प्रॉपर जे काही स्पेसिमनचे जे काही कल्चरिंग करण्यासाठी वेगवेगळ्या जे काही प्रॉपर गाईडलाईन आहे त्याच्याद्वारेच जे काही कल्चरिंग आहे ते केलं गेलं पाहिजे, कारण की पेशंटचं जे काही लाईफ किंवा त्याचं जे डायग्नोसिस जे होणार आहे त्याच्यावरती जी काही ट्रीटमेंट आहे ती डिपेंड असते. त्याच्यानंतर प्री ॲनालिटिकल फेज म्हणजे स्पेसिमन कलेक्शन आणि ट्रान्सपोर्टचा प्रोटोकॉल कसा असतो तो आता आपण पाहूयात. तर पहिल्यांदा कलेक्शन टायमिंग जो काही जे स्पेसिमन्स आहे जे काही अँटीमायक्रोबियल थेरपीच्या बिफोर आपण जे काही कलेक्ट करतो आहे तर ते स्पेशली ब्लड कल्चर जर असेल, म्हणजे कल्चर ब्लडमधलं जे काही कल्चर आहे किंवा अनएरोबिक किंवा एरोबिक दोघंही जर कल्चर असतील तर ते ॲप्रोप्रिएट 10 to 20 ml हे कलेक्ट केलं पाहिजे ब्लड त्या पर्सनचं किंवा जे पेशंटचं. आणि ज्या वेळेस त्याला जर फिवर जास्त प्रमाणात जर असेल तर त्यावेळेस जर पॅथोजनचं डिटेक्शन हे जास्त मॅक्झिमाइज होतं त्यावेळेसच जे काही कलेक्शन आहे ते घेतलं पाहिजे. तसंच प्रॉपर जे काही टेक्निक आहे त्याच्यामध्ये असेप्टिक टेक्निक जे काही आहे त्याचा यूज केला पाहिजे, जेणेकरून जे कंटॅमिनेशन आहे ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. तसंच जे काही कलेक्शन डिव्हाइस असतील किंवा जे स्पेसिमेन असेल त्याचं व्हॅल्यूम ऑफ टेस्टिंग आहे ते ॲप्रोप्रिएट जर असलं तर त्यामुळे सुद्धा जे काही परिणाम आहे तो होणार नाही, म्हणजे ॲप्रोप्रिएट कलेक्शनही घेतलं पाहिजे आणि डिव्हाइसेसचा यूज केला पाहिजे. स्टराईल जे काही आहे ते यूज केलं पाहिजे. तसंच कंटेनर जे काही सिलेक्शन आहे ते लीक प्रूफ कंटेनर वापरलं पाहिजे आणि स्टराईल कंटेनर हे वापरलं पाहिजे, जेणेकरून जे काही कंटॅमिनेशन आहे ते होणार नाही. तसंच लेबलिंग आणि डॉक्युमेंटेशन, तसंच लेबल जे काही स्पेसिमन जे काही कलेक्ट केलेलं आहे ते ॲक्युरेटली त्या पेशंटचं नाव वगैरे टाकून त्याचं आयडेंटिफाय करून कलेक्शन डेट आणि टाईम टाकून हे पूर्णपणे आपण त्याच्यावरती आणि स्पेसिमनचा जो काही टाईप आहे तो त्याच्यावर मेन्शन केला गेला पाहिजे. आणि ट्रान्सपोर्ट आणि कंडिशन, तर जे काही ॲप्रोप्रिएट जे काही टेम्परेचर आहे ट्रान्सपोर्टचं तर ते असलं पाहिजे, जेणेकरून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं गेलं पाहिजे, कारण की जर आपलं नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं त्याच्यावरती सुद्धा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रेफ्रिजरेटरचाच वापर केला गेला पाहिजे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये फ्रीजचा किंवा रेफ्रिजरेटरचा किंवा आईस बॅगचा वापर केला गेला पाहिजे. तर ही प्री ॲनालिटिकल स्पेस झाली. त्याच्यानंतर प्रायमरी कल्चरी सेटअप, तर याच्यामध्ये मीडिया सिलेक्शन आणि इनोक्युलेशन टेक्निक ही असते. त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट जे काही कल्चर मीडिया असतील ते पॅथोजन रिकव्हरीसाठी सक्सेसफुली मानले जातात. त्याच्यामध्ये ब्लड आगर आहे जो की इनरिचमेंट मीडियम आहे, जो की मोस्टली बॅक्टेरियल पॅथोजनला सपोर्ट करतो, आणि याच्यामध्ये हिमोलायटिक जे काही पॅटर्न आहे आणि प्रिलिमिनरी जो काही आयडेंटिफिकेशन आहे याच्यामध्ये होतं. मॅकोंकीज आगर हा सिलेक्टिव्ह आणि डिफरेन्शियल मीडियम आहे जो की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला आयडेंटिफाय करण्यासाठी वापरला जातो. तसंच जे काही चॉकलेट आगार जो आहे तो इनरिचमेंट मीडिया, जो की जे हिमोफिलस जे काही स्पेसिस आहे किंवा ऑर्गॅनिझम आहे तर ते लाईज करत असतात ब्लडला जे सेलला, तर त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी वापरलं जातं. तसंच जे काही स्पेसिमनची काही रिसिप्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये जे काही स्पेसिमनची जी इंटिग्रिटी आहे किंवा लेबलिंग जे काही आहे ते ॲक्युरेट असली पाहिजे
आणि इनॉक्युलेशन किंवा इन्क्युबेशन. तर इनॉक्युलेशनमध्ये जे स्टराईल टेक्निक आहे ते किंवा जे स्पेसिमेन जे स्टिकिंग करणार आहे तो इनॉक्युलेशन जो काही पॅटर्न आहे तो यूज केला पाहिजे आणि स्टराईल टेक्निकचा वापर केला पाहिजे. तसंच इन्क्युबेशन आणि ही जी काही प्लेट आहे ती इन्क्युबेशनला जे ॲप्रोप्रिएट जे काही बॅक्टेरिया असतील त्याच्यात 30 to 35 किंवा जे फंगस असतील त्याला 20 ते 25पर्यंत जे काही डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवलं गेलं पाहिजे, जेणेकरून जर त्याच्यामध्ये फंगल प्रेझेंट असतील ते सुद्धा डिटेक्ट होतील आणि बॅक्टेरिया प्रेझेंट असतील ते सुद्धा त्याच्यामध्ये डिटेक्ट हे ॲटमॉस्फिअरिक कंडिशनला होतील. इन्क्युबेशन पॅरामीटर जे काही असतात म्हणजे याच्यामध्ये जे काही ऑप्टिमल इन्क्युबेशन असतं ते इसेन्शियल असतं पॅथोजन रिकव्हरीला. ईच ऑफ दी पॅरामीटर हे जर कंट्रोल आणि केअरफुली जर आपण पाहिलं त्यामुळे जो काही रिझल्ट आहे तो ॲक्युरेट येतो. आणि टेम्परेचर जर आपण पाहिलं तर ते थोडंफार जरी डाऊन झालं तर त्याच्यामुळे सुद्धा याच्यावरती परिणाम हा होतो. तर टेम्परेचर कंट्रोल जर आपण पाहिलं तर 35 to 37 डिग्री सेल्सिअस हे स्टँडर्ड ह्युमन पॅथोजनला आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा त्याला ग्रो होण्यासाठी लागतं. तसंच 30 डिग्री सेल्सिअस जर आपण पाहिलं मोस्ट ऑफ दी फंगलला ग्रो होण्यासाठी टेम्परेचर हे असतं. तसंच जे 42 डिग्री सेल्सिअस म्हणजे थर्मोफिलिक जे काही कॉम्पेलिओप्टर जे स्पेसिस आहे ते याच्यावरती ग्रो होत असतात, त्यामुळे 42 डिग्री सेल्सिअसला जे इन्क्युबेशन आहे ते दिलं गेलं पाहिजे. तसंच जो इन्क्युबेशन ड्युरेशन असतो तो 24 आवर असला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये इनिशियल जे काही एक्झामिनेशन आहे किंवा रॅपिड जो ग्रो करणारा जो पॅथोजन आहे तो आपण आयडेंटिफाय करू शकतो. 48 to 72 आवरमध्ये जे की स्टँडर्ड जो काही पिरियड आहे तो जो आपण मानला होतो आणि 7 to 21 डेज म्हणजे जे काही स्लो ग्रोथ करणारे जे काही पॅथोजन आहे ते सुद्धा याच्यामध्ये आयडेंटिफाय होऊ शकतात. आणि ॲटमॉस्फेरिक रिक्वायरमेंट जर आपण पाहिलं एरोबिकला नॉर्मल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन लागतं, तसंच अनएरोबिकला जे की ऑक्सिजन फ्री एन्व्हायरमेंट हे प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे. म्हणजे अनएरोबिकला स्पेशली एक जार असतो आणि त्याच्यामध्ये एक जे गॅस फिल्म म्हणून एक फिल्म येते ती आधी टाकावी लागते आणि जे की प्लेट्स वगैरे असतील तर ते पूर्णपणे आधी रॅप करावे लागतात ॲल्युमिनियम फॉईलने आणि त्याच्यानंतरच त्या जारमध्ये ठेवून पूर्णपणे ते जार जो आहे तो पॅक करून 37 डिग्री सेल्सिअसला ठेवलं जातं. तर त्याच्यामध्ये अनएरोबिक जे काही आहे बॅक्टेरियाचं ग्रो ही झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर म्हणजे पूर्ण जो जार आहे तो पूर्णपणे एअर टाईट हा असला पाहिजे. असे वेगवेगळे जे काही इन्क्युबेशन पॅरामीटर आहे ते अनएरोबिक, एरोबिक, फंगस किंवा जे नॉर्मल जे काही ह्युमन पॅथोजन आहे ते साठी वापरले जातात. त्याच्यानंतर मॉनिटरिंग कल्चर ग्रोथ. तर याच्यामध्ये जे काही सिस्टमॅटिक जे काही एक्झामिनेशन आहे जे कल्चर प्लेट्स वगैरे आहे त्याच्यामधून आपण जे काही ग्रोथ आहे ती डिटेक्ट करू शकतो किंवा जी त्याची कॉलनी मॉर्फोलॉजी आहे किंवा त्याचं जे कंटामिनेशनसुद्धा आपण याच्यामधून आयडेंटिफाय करू शकतो. आणि त्याचं जी कॉलनी साईज असते, कलर असेल, टेक्स्चर असेल, जो की इम्युनॅटिक पॅटर्न आहे किंवा जे पिगमेंट प्रोडक्शन आहे ते सुद्धा याच्याद्वारे आपण इव्हॅल्युएट हे करू शकतो. तर इनिशियल इन्स्पेक्शन जर आपण पाहिलं 24 आवरचं त्याच्यामध्ये जे काही रॅपिड ग्रोईंग जे काही पॅथोजन आहे त्याच्यासाठी आपण चेक करू शकतो किंवा जर कंटामिनेशन जर झाला असेल प्लेटिंगमध्ये किंवा जे प्रोसेस आपण फॉलो केली त्याच्यामध्ये थोडंफार जरी एरर आला असेल त्याच्यामुळे सुद्धा कंटामिनेशन येऊ शकतं. आणि जर बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये किंवा लॅमिनार एअर फ्लोमध्ये जर आपण व्यवस्थित जर काम केलं असेल तर कंटामिनेशन हे होणार नाही. पण जर आपण काम करायच्या आधी जर UV एक्सपोजर केला नसेल म्हणजे जर आपल्याला काम करायचं त्याच्या आधी 30 मिनटं आधी आपण UV एक्सपोज केला पाहिजे जो की लॅमिनार असेल किंवा बायोसेफ्टी कॅबिनेट असेल. तर कारण की त्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा जे आपण तिथं काम करणार आहे तर तिथले जे काही पॅथोजन आहे किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते किल होऊ शकतात आणि त्याच्यानंतरच 30 मिनटानंतरच आपण जे काय आहे ते काम केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे जे काही कंटामिनेशन आहे ते अवॉइड आपण करू शकतो. तसंच जे की प्रायमरी किंवा प्रिलिमिनरी जे ऑब्झर्वेशन आहे ते आपण याच्याद्वारे करू शकतो. तसंच सेकंडरी जे काही रिडिंग आहे म्हणजे 48 आवरची तर याच्यामध्ये फुल ग्रोथ जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा ते ऑर्गॅनिझम आहे ते विजिबल आपल्याला या स्टेजमध्ये दिसतात. आणि फायनल एक्झामिनेशन म्हणजे 72 तासाचं जे असतं ज्याच्यामध्ये जे काही स्लो ग्रोईंग जे काही ऑर्गॅनिझम आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. द कॉलनी मॉर्फोलॉजीमध्ये आपण साईज, शेप, इलिव्हेशन, मार्जिन, कलर, ओपॅसिटी किंवा जे काही सरफेस स्ट्रक्चर आहे ते आपण याच्यामध्ये आयडेंटिफाय करतो. तसंच हिमोलायसिन पॅटर्नमध्ये जे काही हिमोलायसिस जे काही झालेलं आहे म्हणजे गॅमा, बीटा, अल्फा पार्शियल किंवा कंप्लीट आहे ते आपण ब्लड आगारवरती पाहतो. आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये जे काही मीडियाचा परफॉर्मन्स असतील, इन्क्युबेशन फंक्शन असेल किंवा स्टॅरिलिटी चेकिंग आहे ती व्हेरीफाय आपण करतो. त्याच्याद्वारे जे काही कल्चर ग्रोथ आहे ते आपण मॉनिटर हे करतो.
तसंच सब कल्चरिंग टेक्निक ही का बरं केली जाते? सब कल्चरिंग ही जी प्रोसेस आहे म्हणजे याच्यामध्ये जे आपण ग्रो झालेले आहेत, म्हणजे जे बॅक्टेरिया जे ग्रो झाले त्याच्यातून एक पीक केली जाते एक कॉलनी आणि तिला सब कल्चरही केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं बॅक्टेरिया कॉलनीला एका स्प्रेश मीडियावरती, जेणेकरून तो प्युअर कल्चरमध्ये आपल्याला भेटेल आणि त्याचं आयडेंटिफिकेशन आणि अँटीमायक्रोबियल जे काही ससेसिबिलिटी टेस्टिंग आहे ते आपण करू शकतो. या क्रिटिकल स्टेपमध्ये आपण जे काही मिक्स कल्चरमधून एक सिंगल जे काही कॉलनी आहे ते आपण आयडेंटिफाय किंवा इंडिव्हिज्युअल जे काही ऑर्गॅनिझम आहे त्याचं ॲक्युरेटली आपण कॅरेक्टरायझेशनही करू शकतो. त्याच्यामध्ये कॉलनी सिलेक्शन जे काय असतं ते आधी केलं जातं, म्हणजे आयडेंटिफाय केलं जातं वेगवेगळ्या कॉलनीमधून एक कॉलनी जी काय आहे त्याच्या मॉर्फॉलॉजीनुसार आयडेंटिफाय केली जाते आणि ती ज्या मिक्स कल्चरपासून आयसोलेटही केली जाते. त्याच्यानंतर स्टराईल ट्रान्सफर, ते फ्ल्यूम स्टराईल जे काही लूब असेल किंवा बायोसेफ्टी कॅबिनेटमधून जे काही त्या प्लेटवरून दुसऱ्या जे काही फ्रेश मीडियावरती ती सिंगल कॉलनी पिकअप करून ती त्या फ्रेश मीडियावरती स्टिक प्लेट टेक्निकद्वारे स्टिक केली जाते. त्याच्यानंतर प्युअर कल्चर इन्क्युबेशन, आणि जो काही सब कल्चर असेल तर ॲप्रोप्रिएट कंडिशनला इन्क्युबेट केला जातो, जेणेकरून त्याची प्युरिटी वगैरे असेल, आयडेंटिफिकेशन असेल ते आपण व्हेरीफाय करू शकतो. आणि प्युरिटी व्हेरिफिकेशनमध्ये जे काही आपण ज्या वेळेस त्याची ग्रोथ त्या फ्रेश मीडियावरती येईल, इन्क्युबेशन पिरियड पूर्णपणे झाल्यानंतर ग्राम स्क्रीनिंगद्वारे जो काही सिंगल ऑर्गॅनिझम जो टाईप आहे ग्राम पॉझिटिव्ह किंवा ग्राम निगेटिव्ह त्याच्याद्वारे आपण आयडेंटिफाय त्याचे युनिफॉर्मली आयडेंटिफाय करू शकतो. आणि प्युअर कल्चर जो काय आहे तो इसेन्शियल आणि ॲक्युरेट आयडेंटिफिकेशन आणि अँटीमायक्रोबियल ससेप्टिबिलिटी टेस्टिंगसाठी महत्त्वाचा असतो, जेणेकरून जे काही मिक्स कल्चरमधून एक सब कल्चर केलेली जे आपण कॉलनी आहे, इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम आहे, ते जर आयसोलेट केलं तर ॲप्रोप्रिएट थेरपी देण्यासाठी आपल्याला उपयोगात पडू शकतो. जर मिक्स कल्चर जर आपण उचललं तर त्यामुळे जे की वेगळे परत मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते प्लेटवरती ग्रो होतील आणि आपल्याला जे काही एक इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम आहे तो आपल्याला आयडेंटिफाय होणार नाही. त्यामुळे आपल्याला एक सिंगल जी काही कॉलनी आहे ती आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा सिंगल कॉलनी आहे ती पिक करायची आहे, त्याच्याद्वारे आपण सब कल्चर टेक्निक ही करू शकतो. सगळे म्हणजे ज्या वेळेस सब कल्चर टेक्निक होते, प्युअर कल्चर त्याचं फॉर्मेशन होतं आणि जे काही आयडेंटिफिकेशन आपण करतो, म्हणजे याच्यामध्ये आयडेंटिफाय प्रोसिजरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मायक्रो ऑर्गॅनिझम एक्झामिनेशन, याच्यामध्ये ग्राम स्ट्रेनिंग प्रोसिजर आपण करतो. तर त्याच्यामधून आपल्याला त्याची सेल मॉर्फॉलॉजी, अरेंजमेंट आणि स्ट्रेनिंग कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला समजतं, म्हणजे ग्राम निगेटिव्ह, ग्राम पॉझिटिव्ह, ते आपण बॅक्टेरियल आयडेंटिफिकेशन आपण करू शकतो. दुसरं आहे बायोकेमिकल टेस्टिंग, आणि हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्या आपण वेगवेगळ्या इनविक असेल, कॅटॅलिस असेल, ऑक्सिडेज असेल किंवा शुगर्स असतील वेगवेगळ्या, ग्लुकोज, लॅक्टोज, अशा वेगवेगळे जे काही शुगर आहे ते आपण परफॉर्म करतो. त्याच्यात जर प्रेझेंट आलं तर मग आपल्याला माहिती आहे की कोलाई हा 2 ह्याच्यात निगेटिव्ह आणि 2 ह्याच्यात पॉझिटिव्ह होतो. तर अशाद्वारे जर आपण आणि परत त्याची जर आपण टर्शरी जर केली तर त्यामुळे आपल्याला जो काही ॲक्युरेटली जो काही ऑर्गॅनिझम आहे किंवा तो आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे जे काही म्हणजे स्पेसिफिक एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी स्पेसिफिक जे काही टर्शरी किंवा स्पेसिफिक त्याची आयडेंटिफिकेशनसाठी ह्या ज्या थेरपी असेल किंवा टेक्निक आहे त्या वापरल्या जातात. तर तसंच ऑटोमेटेड सिस्टीमद्वारे जे की माल्टीटॉप किंवा मास स्पेक्ट्रोमेट्रीद्वारे आपण ऑटोमेटेड जे काही बायोकेमिकल जे काही त्याचं जे काही पूर्णपणे जो आयडेंटिफिकेशन आहे रॅपिडली आणि ॲक्युरेटली आपण करू शकतो. तसंच मॉलिक्युलर मेथड जर आपण वापरली त्याच्यामध्ये पॉलिमराइज चेन रिॲक्शन किंवा सिक्वेन्सिंगच्या मदतीने किंवा जीन प्रोबच्या मदतीने आपण त्याचं आयडेंटिफिकेशन हे करू शकतो. तर ग्राम पॉझिटिव्ह कोकायमध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रेप्टोकोकस किंवा एन्टेरोकोकस हे जे काही स्पेसिस आहे ते आपण हिमोलायसिस किंवा कॅटेलेस किंवा कॉयग्लेस ह्या जे टेस्ट आहे त्याच्याद्वारे आयडेंटिफाय करतो. ग्राम निगेटिव्ह जे काही बॅसिलस असतील ते एन्टेरोबॅक्टेरिसी किंवा सुडोमोनास हे लॅक्टोज फर्मेंटेशन हे डिफरेन्शिएट करतो, आणि तसंच ऑक्सिडेज आणि इंडॉल ह्या टेस्टद्वारे आपण त्या आयडेंटिफाय करू शकतो. तसंच फंगस आणि ईस्ट जे काय असतील त्याच्या ग्राम ट्यूब टेस्टद्वारे आपण त्याला आयडेंटिफाय किंवा जे स्पेसिफिक जर त्याच्या मीडियावरती जर आपण त्याला ग्रो केला तर त्यामुळे सुद्धा तो आयडेंटिफाय होतो. तर अशा आयडेंटिफिकेशन प्रोसिजर आपल्याला जे काही कल्चरिंग प्रोसिजरमध्ये आपण वापरतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक जे काही ह्युमन स्पेसिमन आहे त्याचं कल्चरिंग कसं केलं जातं, त्याचा प्रोटोकॉल कसा आहे तो आपण डिस्कस केला. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.